सिद्धार्थनगर राजे बागस्वार परिसरात 2 गटात दगडफेक जाळपोळ। सिद्धार्थनगर राजे बागस्वार परिसरात मंडळांचा फलक, साऊंड सिस्टीमचे स्ट्रक्चर उभारण्यावरून झालेल्या वादाचे पडसाद रात्री 2 गटात प्रचंड दगडफेक जाळपोळ करून मोठा राडा झाला। 2 गट समोरासमोर एकमेकांना भिडल्याने वाहनांची तोडफोड, जाळपोळीसह दगडफेक झाल्याने वातावरण तणावाचं बनलं। दोन्ही बाजूचा जमाव प्रचंड आक्रमक झाला होता। पोलिसांनी लाठीचार्ज करत जमावाला नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला। या ठिकाणी प्रचंड पोलिसांच्या फाट्यासह राखीव दलाची तुकडी तैनात करण्यात आली। पोलीस अधीक्षकांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी या ठिकाणी तात्काळ दाखल झाले। सिद्धार्थनगरच्या कोपऱ्यावर भरत तरुण मंडळ प्रणित राजे बागस्वार फुटबॉल क्लबचा फलक लावण्यात आला होता। या क्लबचा वर्धापन दिन असल्याने कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यामुळे सिद्धार्थनगर कमानीच्या पुढे साऊंड सिस्टीम स्ट्रक्चर उभे करण्यात आले होते। परंतु एका गटाने त्यास हरकत घेतल्याने लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली। त्यांना परवानगी दिली आहे का अशी विचारणा करण्यात आली। त्यानंतर पोलीस निरीक्षक श्रीराम कनेरकर यांनी त्या ठिकाणी जाऊन सदर स्ट्रक्चर उतरवण्यास भाग पाडले। त्यामुळे किरकोळ वादावर पडदा पडला असं समज झाला। मात्र स्ट्रक्चर उतरल्याने दुसरा गट संतप्त झाला होता। रात्री 8 नंतर या गटातील लोक हळूहळू जमा होण्यास सुरुवात झाली। त्यानंतर काही वेळाने 2 गटात दगडफेक सुरू झाली। या दगडफेकीत वाहनांचं मोठं नुकसान झालं असून पोलिसांसह 10 जण जखमी झाले आहेत। या ठिकाणी दगडविटांचा खच तसेच बाटल्या फेकण्यात आल्याने काचांचाही खच पडला होता। घटनास्थळी पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी तात्काळ भेट देऊन परिस्थिती नियंत्रणात आणली। यावेळी या घटनेबाबत ते म्हणाले, दोन समाजामध्ये गैरसमजुतीने एक वाद झालेला आहे। स्थिती हाताळण्यात आलेली आहे। स्थिती शांतता आहे। दोघांना वेगळा करण्यात आलेला आहे आणि सध्या स्थिती शांत आहे आणि पुढची कारवाई चालू आहे। जे प्रिलिमिनरी कारण आहे तो कार्यक्रम चालू होता, त्यामुळे काहीतरी गैरसमजीमुळे दोघा समाजामध्ये तेट निर्माण झालेला होता। पण आता स्थिती शांत आहे व चांगल्या पद्धतीने परिस्थिती हाताळण्यात आलेली आहे। स्थिती शांत आहे सध्या। सगळ्यांना तेच आवाहन करतो की अफवाचे बळी पडू नका। सध्या स्थिती शांत आहे। ते अचानकपणे घडलेली घटना आहे आणि दोघे समाजचे नेता जे प्रतिष्ठित नेता मंडळी आहेत त्यांनी सुद्धा आवाहन केलेलं आहे की असं कुठलाही मेसेज पुढे जाऊ नये। तर सगळ्यांना आवाहन करतो की अफवाची बळी पडू नका। स्थिती शांत आहे। काय सामाजिक तेढचा प्रश्न नाही। ते पुढची कारवाई आम्ही करणार आहे। त्याप्रमाणे कारवाई चालू आहे आणि त्याबद्दल पण माहिती गोळा करणं चालू आहे। पण जास्त कोणाला विजा झाली नाही असा प्रिलिमिनरी तर असं दिसतं की कोणाला काही जास्त मार नाही आहे। पुढची कारवाई चालू आहे। या घटनेचा अधिक तपास पोलीस यंत्रणेकडून सुरू आहे। गणेशोत्सवाच्या तोंडावरच असा प्रकार घडल्याने पोलिसांची मोठी डोकेदुखी बनली आहे। माझा महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामन नाज अत्तारसह अमृता बुगले, कोल्हापूर। नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती। कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात। शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत। ऑफर मर्यादित कालावधीसाठी। तर वाट कसली बघताय? आजच कॉल करा 92 2000 1000। नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर। दृष्टी म्हणजे नंदादीप।